नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲनोमिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्राचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांतिवन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, पी.व्ही. सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पी.व्ही. सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिले होते? सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेले गीत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, शिव थापा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शिव थापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बॉक्सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधला खाडीचा प्रदेश आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, गीर हे भारतामधले नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, पागा आपल्या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे। पागा या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 घोड्यांना ठेवण्याची जागा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, चीन आपल्या देशाची योग्य राजधानी सांगायची आहे। चीन या देशाची खालीलपैकी योग्य राजधानी खालीलपैकी कोणती होईल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बीजिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर केला जातो? कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बांबू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतो? लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेचे अध्यक्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅरिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 22 पंडित बिरजू महाराज हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? पंडित बिरजू महाराज खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कथक या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 30 माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अण्णा हजारे या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 25 हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचे बंदर आहे? हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचे बंदर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग ज्ञान होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्यात. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्यात. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील? गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम बॅच क्रमांक 4 10 डिसेंबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. STI मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? निश्चय कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी अवेलेबल असेल. निश्चय बॅच सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, STI असेल, ASO असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन. कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. प्रश्न क्रमांक श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? श्रीरंगपट्टणम व तिरुचिरापल्ली ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 26 मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मदुराई तामिळनाडू या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 28 डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 19 प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणाचे मासिक होते? प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणाचे मासिक होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाऊ महाजन या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 30 पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग ज्ञान होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर ॲनी बेझंट या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 2 जिना हाऊस हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जिना हाऊस हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 3 नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 4 इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हेरोडोटस या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 5 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 6 वंदे मातरम हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? वंदे मातरम हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेले वर्तमानपत्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरविंद घोष या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 7 दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हम्पी या ठिकाणी योग ज्ञान होईल. प्रश्न क्रमांक 8 सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1873 या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? उत्क्रांतीवाद हा महत्त्वपूर्ण सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चार्ल्स डार्विन या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण होय? महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता? महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरण यांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरण यांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मेयो या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे? विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एम्पियर या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 इंद्रधनुष्य प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? इंद्रधनुष्य हे खालीलपैकी प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या अपस्करण या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ यांचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ यांचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 NaCl हे सोडियम क्लोराईड यांचं रासायनिक सूत्र होईल. प्रश्न क्रमांक 19 जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऊर्जा या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 Ag या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती बँक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 SBI या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जीएसटी मध्ये यस हे खालीलपैकी कशाचे आहे? जीएसटी मधले यस हे खालीलपैकी कशासाठी असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सेवा म्हणजे सर्व्हिस या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नामदफा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामदफा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बोकारो स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बोकारो स्टील प्लांट हा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला स्टील प्लांट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्य या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्यान्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रामध्ये टिपेश्वर हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात? महाराष्ट्रामध्ये टिपेश्वर हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.